आता काय झालं? सगळं किती चांगलं चाललं होतं. ती माधुरी केवढी खुश होती. तिची हळद होती, ती तिच्या घरातली बाकीची सगळी माणसं केवढी खुश होती. हे सगळं अचानक काय होऊन बसलं. तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका, विचार करू नका. जे काय झालंय ते आपल्या हातात थोडीच आहे. काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात म्हणजे त्रास होत नाही. तसं सोडून देऊ. त्या माधुरीचा चेहरा माझ्या नजरेसमोरून जाईना झालाय. खुश होती ना, तरी पण अशी गायब झाली. दिवस संपत आला तरी तिचा पत्ता नाही लागला अजून. ते पळून मिळून तर गेलं नसेल ना? नाही नाही, मला नाही वाटत असं. एवढं सगळं चांगलं चाललेलं असताना का बरं पळून जाईल ती? अहो, तिला बघून कुणाची नियत तर नसेल ना फिरली. मला माहिती ना कोणाची नियत फिरली आहे. या घरातल्या म्हाताऱ्यानंच काहीतरी कांड केलाय. माधुरी मेली हरकत नाहीये, पण तिच्याकडचे पैसे मला पाहिजे आहेत. एक वेळ गेलेला पैसा परत कमवता येतो, पण माणसाचं काय? माणूस गेला तर त्याची भरपाई नाही ना करता येत. माधुरीचं काही बरं वाईट तर नसेल ना झालं? काय बोलताय हो तुम्ही? नाही नाही, असं काही झालं नसेल. तुम्ही असा वाईट विचार कशाला करताय? जी काय होईल ते चांगलं होईल. नका तुम्ही असं विचार करू. जे काही झालंय, जे काही घडलंय त्यात आपला हात नाही ना. हा, तर गाईला काय झालंय? सारखी मोठमोठ्यानं हामरत असते. ही गाय अशीच रोज हंबरते की आजच तिला हंबरावं असं वाटतंय? तिला भूक लागली असेल. गाईला टाका चारा, पुण्य मिळवा जरा. नाही जामकर साहेब, राहू द्या. अहो, ते मगाशी लय खाल्लंय तिनं, पाणी बी पाजलंय तिला. मगाशी आतमध्ये म्हणालात की चारा देतो, चारा द्यायला जायचंय. ते तिकडं एक गोठा आहे, त्याच्यात बैल आहे, त्याला म्हणलं असेल. हिला इथं काय वेगळं बांधलंय? त्या बैलाचं ह्या गायचं पटत नाही. उगा शिंगच मारतात एकमेकाला, लाताच मार, हाच काहीतरी उद्योग होतो म्हणून तिला इकडे बांधलंय. मला जनावरांबद्दल फार कळत नाही, पण माणसांमधल्या जनावरांबद्दल फार कळतं ताबडतोब.